माघ महिन्यातील माघ वैद्य विजया एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली। भारताच्या विजयाचा एफसी रोडवर जल्लोष साजरा करण्यात आला असून चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विराट कोहली यांनी शतक पूर्ण केल्याचा आनंद क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर उतरून व्यक्त केला। जळगावच्या शाहू नगरात एमडी ड्रग्सची एका तरुणाकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली असता त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे। तर भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरामध्ये असलेल्या गॅरेजमध्ये भीषण आग लागली असून गॅरेजमध्ये ऑइल असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली, मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। या राज्यामध्ये हिंदू समाजाने हिंदुत्ववादी विचाराचे सरकार निवडलं आहे। आमच्यासारखे असंख्य सत्तेमध्ये बसवलेले आहेत आणि यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली जाणार नाही असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। नवी मुंबईतील तुर्भे ब्रिजवर एका एसटी बसला भीषण आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवासी बचावले। साहित्य संमेलनची ही पत्रकार परिषद असून साहित्यामधील क्रीडा हाही एक अंग आहे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय। विकसित संकल्पनेसाठी आम्हाला काम करायचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। आंतरराष्ट्रीय कृष्ण भवन अमृत संघ इस्कॉन यांच्यातर्फे आज सिडको परिसरामध्ये रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रथयात्रा सिद्धार्थ चौक यांचा येथून बजरंग चौक, बळीराम पाटील स्कूल, शिवजागृत मंदिर, पवन नगर या मार्गे ही रथयात्रा काढण्यात आली। तर भिवंडीमधील अनगाव येथे भारत माता युवा प्रतिष्ठानच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी मंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती होती। भारत विरुद्ध पाकिस्तानचे क्रिकेट सामने झाले पाहिजे। दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात खेळलं पाहिजे। खेळामध्ये राजकारण आणू नये। पूर्वी विरोध होत होता, मात्र तो आता बंद झाला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे। रेती धोरणामध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत। अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसुलाचं काम करावं। त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्प हा फिजिकल नसल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आमच्या नजरेत नीलम गोऱ्हे चापलूस आणि गद्दार आहेत अशी जहरी टीका नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत मर्सिडीजच्या बदल्यात पदं मिळायची अशा वादग्रस्त विधानानंतर नीलम गोऱ्हे यांच्यावर पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवार गप्प असल्यामुळे त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला। या प्रकरणात शरद पवार आपली जबाबदारी नाकारू शकत नाही, ते सुद्धा याला जबाबदार आहेत असं राऊत यांनी म्हटलंय। आरपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक 28 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच या आठवड्यात शुक्रवारी होऊ शकते। या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफच्या आर्थिक वर्ष 2024 आणि 25च्या व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो। या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी सरकार दक्षता विभागाने म्हणजेच डीओजीईने नवीन खुलासा केलाय। तर भारतात निवडणुकीसाठी फंडिंग केली जाते असा दावा यात केला गेलाय। नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी हजेरी लावायला पैसे घेतात असा गंभीर आरोप संतापलेल्या संजय राऊत यांनी केलाय। भारताच्या विजयानंतर कमी धावसंख्येवर पाकिस्तानला रोखणं म्हणजे गोलंदाजी युनिटने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे। प्रकाशात फलंदाजी थोडी चांगली होते हे आम्हाला माहीत होतं, पण आम्ही आमच्या अनुभवाचा उपयोग करत फलंदाजांची लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा यांनी दिली आहे। मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी रवाना झालेत।